नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या गणनेतील अडचणीच्या संदर्भामध्ये पाहणार आहोत. बघा, राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करत असताना अनेक अडचणीला सामोरं जावं लागतं. या अडचणी नेमक्या कोणत्या स्वरूपाच्या आहेत हे आपल्याला पटकन लक्षात यावं, त्याचा आपल्याला योग्य अशा स्वरूपाचं आकलन व्हावं म्हणून आपण 2 भागामध्ये या अडचणीची विभागणी केलेली आहे. त्यातला पहिला भाग अ म्हणजे तात्विक अडचणी किंवा त्यालाच आपण संकल्पनात्मक अडचणी असं म्हणू शकतो, आणि दुसरा भाग म्हणजे संख्यात्मक अडचणी किंवा त्यालाच आपण व्यावहारिक अडचणी असंही म्हणू शकतो. तर राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करत असताना काही तात्विक आणि व्यावहारिक अडचणी उद्भवत असतात. त्या अडचणी नेमक्या कोणत्या स्वरूपाच्या आहेत हे आपण सविस्तर अशा पद्धतीने पाहूया. त्यापैकी पहिली अडचण म्हणजे तात्विक अडचण. आता बघा, राष्ट्रीय उत्पन्नाची ही जी संकल्पना आहे, तर या संकल्पनेच्या बाबतीमध्ये एक वाक्यता नसल्यामुळं या अशा स्वरूपाच्या तात्विक अडचणी उद्भवत असतात. आता बघा, या अडचणी नेमक्या कशा स्वरूपाच्या आहेत, तर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये उदाहरणामध्ये कोणत्या वस्तू आणि सेवांचा समावेश केला जावा किंवा कोणत्या वस्तू आणि सेवांचा समावेश केला जाऊ नये अशा स्वरूपाच्या या तात्विक अडचणी असतात. आणि त्या अडचणीमुळं काही प्रश्न निर्माण होतात. तर त्याचा सविस्तर आढावा आपण या आजच्या प्रकरणामध्ये घेणार आहोत. तर बघा, या तात्विक अडचणीमधला पहिला प्रश्न किंवा पहिली अडचण म्हणजे हस्तांतरित देणी. आता अनुत्पादक कार्याचा मोबदला म्हणजे हस्तांतरित उत्पन्न. तर या हस्तांतरित उत्पन्नाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जावा किंवा नाही या संदर्भामध्ये अडचण निर्माण होते. आता बघा, व्यक्तिगत पातळीवरती विचार करता हे उत्पन्न, हे हस्तांतरित उत्पन्न ज्याला मिळालेलं असतं हे त्याचं वैयक्तिक उत्पन्न असतं. पण दुसऱ्या बाजूने विचार करता ज्याच्या दृष्टीनं ही देणी आहे त्याच्या दृष्टीनं तो खर्च आहे, म्हणून खर्च करणारा व्यक्ती खर्चामध्ये त्याचा समावेश करतो. आणि त्यामुळं या हस्तांतरित उत्पन्नाचा समावेश अनुत्पादक अशा स्वरूपाचं हे कार्य असल्यामुळं आणि अनुत्पादक कार्याचा मोबदला म्हणून अशा स्वरूपाचं उत्पन्न मिळत असल्यामुळं या उत्पन्नाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जात नाही. आता याच्या संदर्भामध्ये उदाहरण द्यायचं असेल तर निवृत्त कर्मचाऱ्याचं सेवानिवृत्तीचं उत्पन्न, पदवीधारकांना मिळणारा बेकारी भत्ता किंवा विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती. तर हे हस्तांतरित उत्पन्नाची काही उदाहरणं आपल्याला सांगता येतील. आता हे उत्पन्न ज्यांना मिळालं त्यांचं ते वैयक्तिक उत्पन्न आहे, परंतु सरकारच्या दृष्टीनं ती देणे, सरकारच्या दृष्टीनं ते खर्च आहे, म्हणून याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये हा केला जात नाही. वैयक्तिक पातळीवर विचार करता उत्पन्नामध्ये याचा समावेश केला जावा असं वाटत असलं तरी दुसऱ्या बाजूला सरकारची ती देणी असल्यामुळं, खर्च असल्यामुळं त्याचा समावेश हा राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनामध्ये केला जात नाही. पण याच्या संदर्भामध्ये हे उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजावं किंवा मोजू नये या संदर्भामध्ये मात्र ही तांत्रिक अडचण निर्माण होते. यानंतर
दुसरी अडचण म्हणजे बेकायदेशीर व्यवहारापासून मिळणारं उत्पन्न. आता बघा, काळ्या बाजारातील वस्तूंची खरेदी विक्री, तस्करी, अफू, गांजा, ब्राऊन शुगर या अंमली पदार्थाच्या व्यापारावर तर खऱ्या अर्थानं बंदी आहे, पण हा व्यापार, जुगार, तर या स्वरूपामध्ये जे अवैध धंदे आहेत त्या अवैध मार्गापासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जावा किंवा जाऊ नये, या संदर्भामध्ये ही तांत्रिक अडचण निर्माण होत असते. बघा, आता या व्यवहारामध्ये ज्या वस्तू आणि सेवा असतात त्या वस्तू आणि सेवांना मूल्य असतं आणि या वस्तू आणि सेवांमुळे उपभोक्त्याची विशिष्ट गरज पूर्ण होत असते आणि त्यामुळं याचा समावेश हा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जावा असं वाटणं साहजिक आहे. कारण या व्यवहारापासून जे उत्पन्न मिळत असतं ते उत्पन्न झपाट्यानं वाढत असतं. अर्थव्यवस्थेमध्ये एक समांतर अर्थव्यवस्था या काळ्या पैशाने निर्माण केलेली आहे आणि हे उत्पन्न जर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आपण मोजलं नाही तर राष्ट्रीय उत्पन्नाचा आकडा सुद्धा कमी येण्याची शक्यता असते आणि त्यामुळं हे उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजलं जावं असं वाटणं हे साहजिक आहे. परंतु दुसऱ्या बाजूने विचार करता मुळामध्ये अशा स्वरूपाचे जे व्यवहार आहेत ते लपून छपून केले जातात, चोरीच्या मार्गाने केले जातात. अशा व्यवहाराची कुठेही नोंद नसते, अशा व्यवहाराला सरकारची मान्यता नसते आणि त्यामुळे अशा स्वरूपाच्या व्यवहारामध्ये जी देवाणघेवाण होते त्याच्या अचूक आकडेवारी मिळणं ही अशक्य असते आणि त्यामुळं अशा स्वरूपाचे व्यवहार राष्ट्रीय उत्पन्नामध्ये हे समाविष्ट केले जात नाहीत. पण अशा व्यवहारापासून मिळणारं उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समाविष्ट केलं जावं किंवा नाही या संदर्भामध्ये काही तांत्रिक मुद्दे मात्र हे उपस्थित होऊ शकतात. यानंतर तिसरा मुद्दा म्हणजे विनामूल्य सेवा. आता बघा, ज्या वस्तू आणि सेवांची किंमत म्हणजे ज्या वस्तू आणि सेवांना मूल्य प्राप्त होतं आणि ही मूल्य पैशामध्ये व्यक्त केलं जातं अशाच वस्तू आणि सेवांचं मापन हे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केलं जातं. विनामूल्य वस्तू आणि सेवांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये हा केला जात नाही. खरं तर गृहिणीच्या सेवा, समाजसेवेच्या भावनेनं करण्यात आलेलं कार्य, परोपकार, आपुलकी, प्रेम या भावनेतून करण्यात आलेलं कार्य, पुरवण्यात आलेल्या सेवा ह्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजल्या गेल्या पाहिजेत. परंतु यांचं मूल्य नेमकं किती पकडायचं याच्या संदर्भामध्ये अडचण ही निर्माण होत असते आणि त्यामुळं अशा कितीतरी सेवा या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये हे मोजल्या जाऊ शकत नाहीत. आता बघा, याच्या संदर्भामध्ये एक उदाहरण द्यायचं असेल तर बघा, एखाद्या गावामध्ये स्वच्छता करण्यासाठी ग्रामपंचायतीने 50 कामगारांची नियुक्ती केली आणि त्यांच्या मार्फत ग्राम स्वच्छतेचं अभियान त्यांनी राबवलं. तर ग्रामपंचायतीनं कामगारांची नियुक्ती केल्यामुळं या कामगारांना जी सेवा दिलेली आहे त्यांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये होईल. परंतु आपण काहीतरी समाजाचं देणं लागतं, गावचं देणं लागतं, या भावनेतून ज्यावेळेस गावातली तरुण पोरं या ग्राम स्वच्छतेच्या अभियानामध्ये उतरतात आणि सेवा देतात त्यांचा समावेश मात्र राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जात नाही. कारण या सेवा त्या तरुणांनी आपुलकीच्या, सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून दिलेली आहेत.
तर अशा स्वरूपाच्या विनामूल्य सेवा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये पकडल्या जात नाहीत. तर याच्या संदर्भामध्ये सुद्धा त्या पकडल्या जाव्यात किंवा जाऊ नयेत असे काही तांत्रिक प्रश्न हे निर्माण होत असतात. आता बघा चौथी अडचण म्हणजे स्व उपभोगासाठीचे उत्पन्न. आता या संदर्भामध्ये अन्नधान्य आहे, भाजीपाला आहे, शेतीतील इतर उत्पादने आहेत. तर ही स्व उत्पादनासाठी उत्पादित केली गेली तर बाजारामध्ये त्यांची खरेदी विक्री होत नाहीत, त्या बाजारामध्ये आणल्या जात नाहीत आणि त्यामुळं अशा स्व उपभोगासाठी वापरलेल्या वस्तूंचा समावेश हे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये, कारण मुळामध्ये या वस्तू बाजारात आणल्याच गेल्या नाहीत, तर त्यामुळे त्यांचा समावेश हा एकूण उत्पादनामध्ये होत नाही आणि त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी चुकीची निघण्याची शक्यता असते. आणि त्यामुळं याच्यावरती मात करण्यासाठी स्वउपभोगासाठी जे काही उत्पादन वापरलं गेलेलं आहे त्याचं बाजार मूल्य काढलं गेलं पाहिजे आणि हे बाजार मूल्य हे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजलं गेलं पाहिजे. तर स्वउपभोगासाठी वापरलेल्या वस्तू आणि सेवांचा समावेश हा राष्ट्रीय उत्पन्नात केला जावा किंवा केला जाऊ नये. तर याच्या संदर्भामध्ये सुद्धा काही तांत्रिक हे प्रश्न निर्माण होतात. कारण बघा, एखाद्या शेतकऱ्यांनी त्याच्या शेतामध्ये 10 क्विंटल गव्हाचं उत्पादन केलं असेल आणि 5 क्विंटल गव्हाची विक्री त्यांनी बाजारपेठेमध्ये केली असतील आणि 5 क्विंटल स्वउपभोगासाठी त्यांनी ठेवून घेतले असतील, तर 5 क्विंटल गव्हांचंच मूल्य राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजलं जाईल. कारण प्रत्यक्षामध्ये त्याची ती खरेदी विक्री झालेली आहे आणि ह्या 5 क्विंटल गहू हे स्वउपभोगासाठी ठेवून घेतलं असल्यामुळं एकूण म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये त्याचं मोजमाप झालेलं नाही आणि जर मोजले नाहीत तर चुकीचं राष्ट्रीय उत्पन्न हे मोजलं जाईल आणि त्यामुळं ते मोजलं जाऊ नये म्हणून ठेवून घेतलेलं जे 5 क्विंटल गहू आहे त्याचं बाजारभावानुसारचं मूल्य हे मोजलं जावं. यानंतरचं ही 5वी अडचण म्हणजे परकीय कंपन्यांचं उत्पन्न. आता बघा, परकीय कंपन्यांचं उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समाविष्ट केलं जावं किंवा जाऊ नये याच्या संदर्भामध्ये हे मतभेद निर्माण होऊ शकतात. परंतु आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मते परकीय कंपन्या ज्या देशामध्ये उत्पादन करतात त्या देशाच्या उत्पादनामध्ये, त्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये या कंपन्यांनी निर्माण केलेलं उत्पादन हे मोजलं जावं. परंतु अशा राष्ट्रीय कंपन्यांचं जे उत्पन्न असतं हे उत्पन्न मात्र त्या कंपन्या ज्या मूळ देशाच्या आहेत त्या मूळ देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये त्या नफ्याचा समावेश केला जावं असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं मत आहे. आणि अशा स्वरूपाचा नफा हा त्या मूळ देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समाविष्ट केला जात असतो. तर परकीय कंपन्यांच्या उत्पन्नाच्या संदर्भामध्ये सुद्धा अशा स्वरूपाची तांत्रिक अडचण निर्माण होते. 6वी अडचण म्हणजे आता बघा, देशामधले जे उत्पादक आहेत, उपभोक्ते आहेत, त्यांना शासनाकडून कितीतरी सेवा पुरवल्या जातात. आता उदाहरणामध्ये संरक्षण आहे, कायदा सुव्यवस्था आहे, आरोग्याच्या सुविधा आहेत, शिक्षणाच्या सुविधा आहेत. तर या ज्या विविध सेवा पुरवल्या जातात
त्यापैकी काही सेवा आणि सुविधांचा मोबदला हा सरकारला मिळत असतो, तर काही सेवा आणि सुविधा सरकारकडून विनामूल्य या पुरवल्या जातात. आता संरक्षण आहे, कायदा आहे, सुव्यवस्था आहे, या संदर्भामध्ये शासनानं ज्या सुविधा पुरवलेल्या आहेत त्यांचं मूल्य हे कसं निश्चित करायचं आणि त्याचं मापन राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कसं करायचे याच्या संदर्भामध्ये ही अडचण निर्माण होत असते. आणि त्यामुळं अशा स्वरूपाच्या ज्या सेवा आहेत, सार्वजनिक स्वरूपाच्या या सेवा आहेत, तर त्यांचं अंतिम सेवा म्हणून राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समाविष्ट केल्या जातात. शेवटची अडचण म्हणजे किमतीतील बदल. बघा, किमतीत होणाऱ्या बदलामुळं राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करत असताना हे अडचणी निर्माण होतात. बघा, देशातील वस्तू आणि सेवांच्या किमतीमध्ये वाढ झाली की वाढलेल्या बाजार भावाच्या किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप जेव्हा केलं जातं तेव्हा त्यामध्ये वाढ झाल्याचं दिसून येतं. पण प्रत्यक्षामध्ये वस्तू आणि सेवांच्या साठ्यामध्ये वाढ न होता केवळ त्या वस्तूच्या किमतीमध्ये वाढ झाल्यामुळं राष्ट्रीय उत्पन्नाचा आकडा हा फुगल्याचं आपल्याला दिसतं. परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र वस्तू आणि सेवांच्या साठ्यामध्ये वाढ ही दिसून येत नाही. तर अशा पद्धतीनं वस्तू आणि सेवांच्या किमतीमध्ये सातत्यानं वाढ होत असेल तर राष्ट्रीय उत्पन्नाचं अचूक मोजमाप करण्यामध्ये ह्या बदललेल्या किमतीमुळं अडचणी या निर्माण होत असतात. तर अशा पद्धतीनं राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करणं हे मोठं जिकिरीचं असतं. मातीमध्ये सांडलेल्या वाळूचे कण गोळा करण्यासारखं हे काम आहे. म्हणजे अवघड अशा स्वरूपाचं हे काम आहे. आणि राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करत असताना अशा स्वरूपाच्या अनेक अडचणीचा सामना हा करावा लागतो. त्यापैकी पहिल्या अ गटाचा आढावा आपण या ठिकाणी घेतलेला आहे. आता आपण यानंतर ब गटामध्ये ज्या सांख्यिकी किंवा व्यावहारिक अडचणी आहेत त्यांचा आढावा आपण नंतरच्या तासामध्ये